Hello students, so let's start 10th topic, human health and diseases. In this chapter we will learn about healthy person and different types of diseases we are suffer from. Okay, so first is immunity. इम्युनिटी म्हणजे काय तर रोग प्रतिकारक शक्ती. तर आपल्याला जेवढ्या आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते तेवढं आपण एखाद्या डिसीजवरती चांगल्या प्रकारे किंवा पटकन रिकवर होऊ शकतो एखाद्या डिसीजमधून किंवा अटॅक करू शकतो कोणत्याही डिसीजवरती जेवढी आपली इम्युनिटी पॉवर जी असणार आहे जास्त असेल तेवढं. The term immunity has traditionally referred to as the resistance exhibited by the host towards injury caused by pathogens and their products. तर वेगवेगळे पॅथोजन म्हणजे काय तर हार्मफुल बॅक्टेरिया. तर हे जे काही हार्मफुल बॅक्टेरिया असतात ते आपल्या बॉडीवरती अटॅक करतात किंवा त्यांचे कुठले तरी प्रोडक्ट्स असतात ते आपल्या बॉडीवरती अटॅक करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज कॉज होतात. तर हे जे काही डिसीज कॉज होतात त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टीम असते. तर त्या सिस्टीमला म्हणतात इम्युनिटी पॉवर किंवा इम्युन सिस्टीम. तर आता आपण बघतो आहे की सध्या कोरोना डिसीज खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तर आपण बघितलं तर काही पेशंट जे असतात ते सडनली लगेच रिकवर होतात आणि काही असतात ते खूप दिवस झाले तरी रिकवर लगेच होत नाहीत किंवा इवन काही पेशंट पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सिम्पटम्स दिसत नाही आहेत. म्हणजे त्यांना फीवर कफ वगैरे काही नाही आहे, खोकला ताप वगैरे काहीच नाही आहे, तरीसुद्धा ते पॉझिटिव्ह पेशंट आहेत. तर हे कसं काय असतं तर इम्युनिटी पॉवरमुळे. तर ज्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त प्रमाणात असते ते जास्त लगेच रिकवर होतात एखाद्या डिसीजमधून आणि ज्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर लो असेल त्यांना डिसीजमधून रिकवर व्हायला वेळ लागतो. इवन आता काही काही माणसं असतात ती काय करतात तर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कातसुद्धा आलेले असतात पण तरीसुद्धा ते सफर करत नाहीत त्या डिसीजपासून किंवा ते पॉझिटिव्ह बनत नाहीत. का तर त्यांच्यामधली जी काही इम्युनिटी पॉवर असते ती काय करते जे काही कोरोना व्हायरस आहे त्याला इझिली लगेच किल करून टाकते सो दॅट त्यांना डिसीज होत नाही. However, protection against infectious disease is only one of the many consequences of immune response, which is entirely concerned with the reaction of the body against any foreign antigen. तर जे बाहेरून आपल्या बॉडीमध्ये जे एंटर करतात त्यांना अँटीजेन म्हणतात. म्हणजे जे काही बॅक्टेरिया असतात त्या बाहेरच्या एरियामधून आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. बॅक्टेरिया असतील, व्हायरस असेल, फंगी असेल ते सगळे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. तर त्यांना काय म्हणतात अँटीजेन. ओके, आणि त्यांच्यावरती जी इम्युन रिस्पॉन्स केला जातो त्याच्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. ओके, तर आपल्याला पुढे परत बघायचं आहे अँटीजेन आणि अँटीबॉडी काय असतात ते. इम्युनॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of immune system, immune responses to foreign substance and their role in resisting infection by pathogens. तर इम्युनॉलॉजी म्हणजे काय तर जो इम्युन सिस्टीमचा स्टडी केला जातो किंवा इम्युन रिस्पॉन्स एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजनसाठी इम्युन रिस्पॉन्स कसा आहे ह्याचा जो काही सगळा स्टडी केला जातो त्याला इम्युनॉलॉजी असं म्हणतात. ओके, The most important characteristic of immune system is that it distinguishes between self and non-self body. तर जे इम्युन सिस्टीम असते तिचं मेन कॅरेक्टर काय आहे इम्पॉर्टंट तर जे बॉडीमधल्या ओन सेल असतात म्हणजे बॉडीमध्ये ज्या काही पहिल्यापासून परमनंट ज्या आपल्या सेल्स असतात त्या आणि बाहेरून आलेल्या ज्या काही फॉरेन मॉलिक्युल्स किंवा बाहेरून आले इन्वेडिंग सेल्स म्हणजे बाहेरून आलेल्या ज्या काही सेल आहेत त्यांना इझिली त्या रेकग्नाईज करतात. जर रेकग्नाईज केलं नसतं तर काय झालं असतं जे काही बाहेरून येणारे पॅथोजन्स असतील त्यांना इझिली किल करू शकले नसते.
सो द इम्यून सिस्टीम डिफरन्शिएट बिटवीन द बॉडी सेल्स अँड इन्वेडर्स. इन्वेडर्स म्हणजे जे काही बाहेरून येणारे असतात ते, आणि बॉडी सेल्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या काही अवेलेबल असतात सेल्स त्या बॉडी सेल्स, आणि इन्वेडर म्हणजे पॅथोजन्स. एनी फॉरेन सबस्टन्स invading body and capable of stimulating an immune response is called antigen. The protective chemical produced by immune cell is in response to antigen are called antibodies. म्हणजे आपल्याला 2 वर्ड्स आहेत इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये, अँटीजेन आणि अँटीबॉडीज. तर अँटीजेन म्हणजे काय, तर जे बाहेरून येतात, फॉरेन मटेरियल असतं, फॉरेन सबस्टन्स असतं, म्हणजे बॉडीच्या बाहेरून बॉडीमध्ये जे येतात आणि अटॅक करतात त्यांना अँटीजेन म्हणतात. आणि त्यांना किल करण्यासाठी स्पेसिफिक एक केमिकल प्रोड्यूस होतं, तर त्याला अँटीबॉडी असं म्हणतात. समजलं आहे? अँटीजेन म्हणजे बाहेरून येतात ते, आणि अँटीबॉडी म्हणजे बॉडीमध्ये तयार होतात ते. ओके. देन टाइप्स ऑफ इम्युनिटी. There are 2 types of immunity, as innate or inborn immunity, and second acquired or adaptive immunity. Innate immunity म्हणजे काय, तर जी आपल्याला जन्मजात येते, म्हणजे जन्मापासून आपल्या बॉडीमध्ये ती असते इम्युनिटी, त्याला इन्नेट इम्युनिटी म्हणतात. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, तर ती बाहेरून ॲक्वायर केली जाते, म्हणजे बाहेरून घेतली जाते, किंवा थ्रू वॅक्सिन्स किंवा मेडिसिन्स, टॅबलेट्स वगैरे जे काही असेल त्याच्या थ्रू जी इम्युनिटी घेतली जाते त्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतात. ओके. सो फर्स्ट आहे इन्नेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी. इट इज द नॅचरल डिफेन्स सिस्टीम ऑफ द बॉडी. म्हणजे जे इन्नेट इम्युनिटी आहे ती इनबॉर्न आहे, म्हणजे जन्मापासूनच आपल्याला मिळालेली असते, आणि ती कशी असते, नॅचरल असते, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालेली असते. इन्नेट इम्युनिटी कंप्रायझेस द व्हेरियस टाईप्स ऑफ बॅरियर्स विच प्रिव्हेंट एंट्री ऑफ फॉरेन एजंट इन टू बॉडी. तर वेगवेगळे बॅरियर्स आहेत, तर ते काय करतात, फॉरेन एजंटना बॉडीमध्ये येण्यापासून रोखतात किंवा प्रिव्हेंट करतात. तर फर्स्ट आहे इपिथेलियल सरफेस. तर आपल्या बॉडीवरती सगळं स्किनवरती असेल किंवा बॉडीच्या आतमध्ये पण इपिथेलियल सरफेस असतं. तर ते काय करतात, द इंटॅक्ट स्किन अँड म्युकस कवरिंग बॉडी प्रोटेक्ट इट कन्सिडरेबली अगेन्स्ट इन्वेजन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. तर जी काही स्किन वगैरे असते ती काय करते, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सना बॉडीमध्ये येण्यापासून अटॅक करत असते. कसं करतं, तर सिबॅसेस सिक्रिशन and long chain of fatty acid have bactericidal and fungicidal properties. तर हे जे सिबॅशियस सिक्रिशन होतं, तर आपल्या स्किनवरती सिबॅशियस सिक्रिशन होत असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिसायडल आणि फंगिसायडल्स प्रॉपर्टी आहेत, म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगींना किल करण्याचे त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज आहे. त्याच्यामुळे काय होतात, तर आपल्या स्किनवरती जर एखादे कुठलेही बॅक्टेरिया वगैरे आले तर ते त्यांना काय करतात, आतमध्ये जाण्यापासून रोखतात स्किनमधून. द म्युकोसा ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हॅज सेव्हरल इन्नेट मेकॅनिझम ऑफ डिफेन्स. द नोज प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू अ लार्ज एक्सटेंट. द इनहेलेड पार्टिकल्स बीइंग अरेस्टेड थ्रू हेअर. तर काय होतं, जे आपल्या नोजमध्ये, नाकामध्ये काय असतं, म्युकस सिक्रीट होतं. तर तो जो म्युकस असतो तो काय करतो, तर जे आपल्याला नोजमधून, आपल्या नाकामधून जे काही वेगवेगळे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असणार आहेत ते बॉडीमध्ये जात असतात, तर ते जाऊ नये म्हणून तो म्युकस असतो. तर तो म्युकस कसा असतो, थोडा स्टिकी असतो. तर त्याच्यावरती काय होतात, जे काही बॅक्टेरिया असतील ते स्टिक होतात, चिकटतात आणि आतमध्ये जात नाहीत. आणि सोबत काय असतात, तर हेअर्स असतात, आपल्या नोजमध्ये छोटे छोटे हेअर्स असतात. तर त्या हेअर्समुळे काय होतं, तर ते जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांची एंट्री तिथे प्रिव्हेंट होते, किंवा त्यांना आत जाण्यापासून प्रिव्हेंट केलं जातं. ओके. त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस.
इन द ब्लड अँड टिश्यूज. तर ब्लडमध्ये वेगवेगळे सबस्टन्स असतात. द कॉम्प्लिमेंट सिस्टीम कंटेन मोर दॅन 30 सीरम प्रोटीन सर्क्युलेटिंग इन द ब्लड in an inactive state. The presence of microbial pathogen activates the complement cascade to eliminate pathogens. तर ब्लडमध्ये आणि टिश्यूजमध्ये 30 सिरम प्रोटीन्स असतात. 30 टाईप्सचे वेगवेगळे सिरम प्रोटीन्स प्रेझेंट असतात. तर ते काय करतात, तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखाद्या बॅक्टेरियाचं प्रेझेन्स समजतो त्यांना किंवा एखादा बॅक्टेरिया अटॅक करतो हे त्यांना जेव्हा समजतं, तर ते जे काही प्रोटीन्स असतात त्यांना लगेच ॲक्टिव्ह बनवतात. ते जनरली ब्लडमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये असतात आणि जेव्हा कधीही पॅथोजनची एंट्री होईल तेव्हा लगेच ते ॲक्टिव्ह बनतात आणि लगेच फायटिंग करून त्यांना किल करून टाकतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. नॅचरल डिफेन्स against the invasion of blood and tissues by microorganisms and other foreign particles is mediated to a large extent by phagocytic cells which ingest and destroy them. तर ज्या फॅगोसायटिक सेल्स असतात तर त्या काय करतात, दुसऱ्या ज्या काही सेल आलेल्या असतात किंवा पॅथोजनच्या जे काही सेल्स असतील त्यांना इझिली लगेच डिस्ट्रॉय करून टाकतात, किल करतात आणि खाऊन टाकतात आणि लगेच डिस्ट्रॉय करून टाकतात, म्हणजे पूर्णपणे त्यांना नष्ट करून टाकतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फीवर. फीवर म्हणजे काय, ताप. इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज अ नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. जसं की आपल्याला कधी ताप येतो तर ताप कशामुळे येतो, तर वेगवेगळे बॅक्टेरिया वगैरे असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते बॉडीमध्ये एंटर होतात आणि त्यांना हाय टेम्परेचरमध्ये ते राहू शकत नाहीत, नॉर्मल टेम्परेचरला राहतात. हाय टेम्परेचरला जेव्हा आपली बॉडी जाते तेव्हा ते लगेच किल होतात, म्हणून आपली बॉडी काय करते, बॉडीमधलं टेम्परेचर लगेच हाय करते, म्हणून आपल्याला ताप येतो. ओके. इट हेल्प्स टू ॲक्सिलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेस टू डिस्ट्रॉय इन्वेडिंग pathogens. Fever stimulates the production of interferons and helps in recovery for viral infection. तर जे काही व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा कुठल्याही प्रकारचे पॅथोजन्स बॉडीमध्ये एंटर होत असतील तर त्याला काय होतं आहे, इथे इंटरफेरॉन हे जे एक स्टिम्युलेट होतं केमिकल, तर त्याच्यामुळे काय होतं, लगेच जे काही व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा पॅथोजन एंटर झालेले असतील ते लगेच किल होऊन जातात. त्याच्यासाठी आपल्याला काय होतं, फीवर येतो. किंवा मग अजून काय होतं, आपल्या बॉडीवरती रॅशेस सुटतात कधी कधी किंवा खाज वगैरे सुटते एखाद्या ठिकाणी पूर्ण स्वॅलो होतो एरिया किंवा सुस्त आणि रेड होतं. तर ते काय होतं, तर तिथून बॅक्टेरियाची एंट्री होत असते, तर ती एंट्री प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे तशा पद्धतीचे वेगवेगळे इन्फेक्शन होत असतात आपल्याला. ओके. त्याच्यानंतर ॲक्यूट फेज प्रोटीन्स APPS. इन्फेक्शन और इंजुरी लीड्स टू अ सडन increase in concentration of certain plasma protein collectively called acute phase protein. तर जेव्हा इन्फेक्शन होतं किंवा कुठली तरी इंजुरी होते तेव्हा लगेच काय होतं, तर प्लाझ्मा प्रोटीन असतात, सर्टन टाईपचे प्लाझ्मा प्रोटीन्स असतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याला काय म्हणतात, तर ॲक्यूट फेज प्रोटीन्स. तर प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रोटीन जेवढं नॉर्मल अमाऊंटला असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त त्याची वाढ होते आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणून त्याला काय म्हणतात, ॲक्यूट फेज प्रोटीन. These include C-reactive protein CRP, mannose binding protein, alpha-1 acid glycoprotein, serum amyloid P, etc. तर हे वेगवेगळे प्रोटीन्स आहेत, त्यांचं काय होतं आहे, कॉन्सन्ट्रेशन लगेच वाढतं. कशासाठी, तर जे काही आपल्याला इंजुरी झाली असेल किंवा जे काही पॅथोजन आपल्यावरती अटॅक करत असतील त्यांना इझिली किल करण्यासाठी. APPS are believed to enhance host resistance,
प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी अँड प्रोमोट रिपेअर ऑफ इन्फ्लॅमेटरी लेशन. तर जे काही आपल्याला वेगवेगळ्या इंजुरी होते, जसं की मी म्हटलं स्किनवरती रॅशेस उठतात किंवा स्वॅलो होते, रेडनेस होतं, रेड पॅचेस उठतात, तर त्याच्यावरती ते काय करतात, रिपेअर करतात. म्हणजे जे काही रॅशेस वगैरे उठलेले असणार आहेत, सुजलेलं असणार आहे, तर त्याला परत नॉर्मल जसं स्किन असते तसं रिपेअर करतात. ओके. तर आपण काय बघितलं, इन्नेट इम्युनिटी. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके. थँक्यू.